हाय फ्रेंड्स, तर तुम्हाला थंबनेल पाहून कळालंच असेल की आज काय आहे. तर आज मुलांची सुट्टी म्हणजेच आपल्या कामाचा दिवस असतो. तर माझी आज सकाळ थोडी लेट झाली होती, कारण सुट्टी म्हटल्यानंतर मी थोडीशी लेटच उठले होते. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि अगोदर स्वयंपाक करायला घेतला. आणि इथे मी आज पावभाजी बनवली होती, कारण आयुषची खूप दिवसाची फरमाईश होती की मम्मी पावभाजी बनव म्हणून. तर म्हटलं आज चला पावभाजी बनवून घेऊया. आणि माझ्यासाठी चपात्या करून घेतल्या, कारण मला फिडिंग वगैरे करावं लागतं, त्यामुळे मी पाव वगैरे जास्त खात नाही. त्यानंतर मग पूर्ण कामे वगैरे करून घेतली घरातली. आणि इथे बघू शकता किती भांडे पडले होते घासायला, कारण असं काही नवीन एखादी डिश बनवली की खूप सारे भांडे पडतात. तर म्हटलं चला अगोदर भांडे वगैरे क्लीन करून घेऊया. त्यानंतर इकडे हर्षही झोपलेला होता आणि आयुषही अभ्यास करत होता. तोपर्यंत म्हटलं चला पटपट कामे करून घेऊया. आणि थोडंसं सुट्टीच्या दिवशी माझं एक्स्ट्राच काम असतं, कारण आयुष थोडासा हर्षला सांभाळायलाही मदत करतो किंवा मग झोका वगैरे देतो त्याला. त्यामुळे मग माझे कामं शांतपणे आणि व्यवस्थित होतात. त्यामुळे मग जे एक्स्ट्राचे राहिलेले कामं असतात ते मी सुट्टीच्या दिवशी करून घेते. त्यानंतर मग किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि आजचा दिवस म्हणजे पूर्ण कामातच जाणार होता, कारण सुट्टी म्हटलं की जे राहिलेले कामं असतात हप्ताभराचे ते मी करत असते. नाहीतर मग काहीतरी नवीन डिश वगैरे बनवत असते. त्यामुळे मग पूर्ण दिवस माझा हा असाच कामामध्ये निघून जातो. त्यानंतर मग हर्षची अंघोळ वगैरे घातली आणि त्याला झोपी वगैरे घातलं. त्यानंतर माझे 2 पार्सल आलेले होते, तर म्हटलं चला ते ओपन करून बघूया. तर इथे मी मागवली होती चाळणी, जी की आपण जेव्हा रेसिपी शूट करतो तेव्हा ती चाळणी उपयोगी पडते, पण तिची क्वालिटी व्यवस्थित नव्हती, त्यामुळे म्हटलं ती वापस करूया. त्यानंतर माझं दुसरं पार्सलही आलेलं होतं. तर दुसरं पार्सल होतं ज्वेलरी, जी की मी खूप दिवसाची मागवायची होती. मग ती फायनली आत्ता मागवली होती. तर खरंच खूप छान पॅकेजिंगमध्ये आलेली होती. आणि तुम्ही बघू शकता तिची इयरिंग्स पण खरंच खूप छान होते आणि क्वालिटी देखील खूप छान होती. जशी मागवली होती सेम तशीच आलेली होती. आणि मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साडीवर वेअर करून दाखवेल.